आता बहुतांश वेळी असं होतं, घरात एकच आंबा उरतो आणि त्याचं काय करावं आपल्याला सुचतच नाही. तर अशा वेळेस आज मी आपल्यासोबत अगदी एकच आंब्याचा वापर करून चमचमीत अशी ब्रेड पुडिंग म्हणजेच मँगो पुडिंगची रेसिपी शेअर करत आहे. बनवायला सोपी आणि चवीला खूपच चविष्ट लागते. या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुमच्या मुलांना ही रेसिपी खूप जास्त आवडेल. चला तर मग रेसिपी बघून घेऊयात. तर या रेसिपीसाठी मी एक जाड तळ्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये 1 लिटर फुल फॅट मिल्क ऍड केलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लो फॅट मिल्क पासून देखील हा रेसिपी बनवू शकतात. पण फुल फॅट मिल्कने काय होईल, आपली जी रेसिपी आहे म्हणजेच जे डेझर्ट आहे ते खूपच क्रीमी आणि स्मूथ बनेल. म्हणून शक्य असेल तर फुल फॅट मिल्क घ्यायचा प्रयत्न करा. आता दूध आपल्याला चांगल्या प्रकारे आटून घ्यायचं आहे. तर इथे मी 1/4 पोर्शन इतपत दूध हे आटून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेम वरती दूध आटवा, जेणेकरून हे तळाशी चिपकणार नाही आणि करपणार नाही. अजून दुधाचं टेम्परेचर हे थंडच आहे, हलकसं कोमटसर झालेलं आहे. तर या स्टेजवरती मी थोडंसं अर्ध्या वाटी इतपत थोडंसं दूध काढलेलं आहे. हे दुधाचा वापर आपण पुढे करूयात, हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि या दुधाला आपण 1/4 पोर्शन इतपत आटून घेऊयात. बघू शकतात 1/4 पोर्शन हा आपल्या दुधाचा आटलेला आहे. आता याला मीडियम फ्लेम वरती आपण उकळू देऊयात. तोपर्यंत आपण जे वाटीमध्ये काढलेलं दुधाचं प्रमाण आहे तसं काहीतरी बघून घेऊयात. आता माझ्याकडे मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर होतं, त्यामुळे मी इथे मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर इथे 4 चमचे ऍड करत आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला फ्लेवर असेल तर तुम्ही तो देखील ऍड करू शकता. नंतर आपण यामध्ये आमरस म्हणजेच मँगो फ्लेवर घालणारच आहोत. तर कम्प्लिटली ऑप्शनल आहे. या ठिकाणी तुम्ही व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर वापरू शकतात. इथे माझ्याकडे आंब्याचा जो फ्लेवर वाला कस्टर्ड पावडर होता तो होता, त्यामुळे 4 चमचे हे घातलेले आहे. आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. याला चांगल्या प्रकारे मिक्स करा, जेणेकरून याच्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या अजिबात इथे राहायला नको, नाहीतर या गाठी आपल्याला पुढे जाऊन खूपच परेशानी करतील. दूध हे बऱ्यापैकी इथे आटलेलं आहे, त्यामुळे या स्टेजवर आपण साखर घालूयात. तर इथे मी 1/4 कप इतपत साखर घालत आहे. या ठिकाणी तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करू शकतात. याला 5 मिनिटासाठी अजून उकळून घेऊया. आणि आता आपण यामध्ये जे कस्टर्ड पावडरचा जो मिल्क तयार केलता ते यामध्ये घालून देऊयात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण हे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते आपण या दुधामध्ये ऍड करू, त्यावेळेस आपल्याला हे कंटिन्युअसली स्टर करायचं आहे. नाहीतर यामध्ये खूप जास्त प्रमाणात गाठी पडू शकतात आणि आपलं जे कस्टर्ड आहे ते खूप जास्त गाठी होऊन जातील आणि अजिबातच क्रीमी आणि स्मूथ बनणार नाही. त्यामुळे याला घालताना आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात. कंटिन्युअसली स्टर करत राहा आणि त्याला एक उकळी काढून घ्या. याला जर तुम्ही असंच गॅसच्या फ्लेमवर सोडलं तर याची खालून करपण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून याला अजिबात सोडू नका आणि अगदी एक उकळी किंवा थोडंसं असं घट्टसर होईपर्यंत याला शिजवून घ्या. येथे याला शिजवताना इथे 5 मिनिटं झालेली आहे. आता हे शिजले का नाही हे मी तुम्हाला ट्रिक सांगते. तर ज्यावेळेस आपण याला मिक्स करू, हे घट्ट तर झालंच आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे असं चमच्याला कोट करायला हवं. बघू शकतात काही अशा प्रकारे. आणि ज्या वेळेस आपण यावरून असं बोट फिरू त्यावेळेस क्लिअर व्हिजिबली आपल्याला चमचा दिसला पाहिजे, काही अशा प्रकारे. म्हणजेच आपलं जे कस्टर्ड आहे ते चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि याला कम्प्लिटली थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतरच आपण या पुढची प्रोसेस करूयात. येथे मी याला एका भांड्यात काढलेलं आहे आणि याला 1 ते 1.5 तासासाठी असं सोडून दिलं होतं. हे चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे. आता हे थोडं साईडला ठेवूया आणि आता एक आंब्याचं जे काही करायचंय ते करून घेऊयात. तर येथे हा बदामी आंबा आहे. तुम्ही या ठिकाणी केसर आंबा किंवा तुमच्याकडे जो कोणता आंबा असेल तो वापर करू शकतात. फक्त गोड आंब्याचा येथे वापर करा, नाहीतर डेझर्ट आपलं हलकसं आंबट लागू शकतं. आता आपण याचा जो पल्प आहे तो काढून घेऊयात. तर इथे मी सुरीने हे कापत आहे आणि हे कापून झाल्यानंतर त्याचा जो पल्प आहे तो येथे काढून घेणार आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही हा पल्प काढून घेऊ शकतात. फक्त आपल्याला पल्पच लागतोय बस. तुमची कोणतेही प्रयत्न करा, कोणतीही पद्धत वापरा, ही तुमची चॉईस. आता याच पद्धतीने मी सर्व आंब्याचा जो गर आहे तो काढून घेतलेला आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढलेला आहे. आता यामध्ये आपण साखर घालूयात. तर येथे मी 4 चमचे इतपत साखर घालत आहे. तुम्ही साखरेची क्वांटिटी तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकतात. पण 4 चमचे ही मला थोडी कमी वाटली होती, म्हणून
तुम्ही थोडीशी अजून वाढवून घ्या। आता याला मस्तपैकी आपण मिक्सरला लावून अगदी फाईन पेस्ट याचं बनवून घेऊयात, काही अशा प्रकारे। चला तर मग बऱ्यापैकी प्रिपरेशन आपलं झालेलं आहे। चला आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता हे जे कस्टर्ड आहे तो हा कम्प्लिटली थंड झालेला आहे। आता यामध्ये आपण 3 टेबलस्पून इतपत हे मँगो पल्प म्हणजेच जो आमरस आपण तयार केलेला आहे तो यामध्ये घालून देऊयात। यामुळेच मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्याकडे जर मँगो फ्लेवरचा कस्टर्ड पावडर नसेल तरीही चालेल। त्याचं कारण हेच होतं की पुढे चालून पण आपण यामध्ये मँगो पल्प ऍड करणारच होतो। मी इथे दोन्ही इन्ग्रेडियंट वापरलेले आहे, तुम्ही करताना एकही इन्ग्रेडियंट वापरला तरीही देखील चालेल। आता याला आपण 5 मिनिटांसाठी बीट करून घेऊयात, जेणेकरून यामध्ये जे काही गुठळ्या असतील त्या निघून जातील आणि आपलं अगदी क्रीमी आणि स्मूथ असं कस्टर्ड तयार होईल। अगदी 2-3 मिनिटांसाठी मी याला फेटून घेतलेलं आहे। बघू शकतात अगदी स्मूथ असं कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही ही प्रोसेस हँड विस्क जो असतो त्याचा वापर करून देखील करू शकतात किंवा डायरेक्टली ऍड करून चमच्याने फेटून घेऊन तरीही करू शकतात। आता याला साईडला ठेवूया आणि आता आपण पुढची तयारी करूयात। तर येथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे, या ठिकाणी तुम्ही ब्राऊन ब्रेडचा वापर देखील करू शकतात। आता या ब्रेडच्या स्लाइसेस ज्या आहे आउटर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण की या व्यवस्थित शोषत नाही आपल्या कस्टर्डला आणि त्या खाताना आपल्याला कडसर लागू शकतात। म्हणून शक्य झाला तर याच्या ज्या साइड्स आहे त्या आपण काढून घेऊयात, काही अशा प्रकारे। आता या साइड्स आहे याचा वापर आपण ब्रेड क्रम्ब करण्यासाठी पुढे वापरू शकतो। चला तर मग ब्रेड तयार आहे, कस्टर्ड तयार आहे। चला आता याला असेंबल करून घेऊयात। तर याला असेंबल करण्यासाठी मी काही अशा प्रकारचा ग्लासवेअरचा वापर करत आहे। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये याला सेट करू शकतात। आता पहिली लेयर मी अशा प्रकारे स्प्रेड करणार आहे ब्रेडची आणि साइडलाही आपण अशा प्रकारे ब्रेड स्प्रेड करून घेऊयात। आता यावरती आपण कस्टर्ड स्प्रेड करूयात। तुम्हाला हवं असेल तितक्या क्वांटिटीमध्ये कमी जास्त तुम्ही यावरती कस्टर्ड जे आहे आपलं ते यावरती ऍड करू शकतात। बघू शकतात कस्टर्ड आपलं किती क्रीमी झालेलं आहे आणि स्मूथ देखील आहे। आता ही लेयर मी टाकलेली आहे कस्टर्डची। आता यावरती आपण थोडेसे मँगोचे चंक्स आहे ते इथे फक्त फ्लेवरिंग आणि ते बाईट्स यावे यासाठी इथे ऍड करत आहे। तुम्ही नाही ऍड केले तरी हे चालतील, डायरेक्टली दुसरी लेयर तुम्ही मँगो चंक्स ऍड केले आहे। यावरती मी दुसरी लेयर अशीच ऍड करणार आहे जशी मी पहिली ऍड केली होती, त्याच पद्धतीने पण दुसरी लेयर ऍड केलेली आहे आणि यावरती आपण जे मँगो कस्टर्ड आहे ते इथे पोर करून घेऊयात। बघू शकता दोन्ही लेयर आपल्या इथे बनून तयार आहे। आता या पुडिंगला आपण थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवूया, जेणेकरून हे चांगल्या प्रकारे सेट होईल। आता जोपर्यंत आपली पुडिंग सेट होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रिपरेशन करूया। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, ज्याला की मी अर्ध्या तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवलेलं होतं। आता यामध्ये मी 1 अमूलचा टेट्रा पॅक अशी फ्रेश क्रीम ऍड करत आहे। ही स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केली तसंच ब्रेड पुडिंग खाल्लं तरीही देखील हे खूप टेस्टी लागते। पण ही एक्स्ट्राची स्टेप जर फॉलो केली तर तुमचं पुडिंग अजूनही जास्त खायला टेस्टी लागेल। आता या जी क्रीम आहे याला आपण 5 मिनिटांसाठी व्हीप करूया, जेणेकरून ही हलकीशी लाईट आणि फ्लफी होईल। आता हे जे टेम्परेचर आहे खूप जास्त आहे उन्हाळ्यामुळे, त्यामुळे मी खाली आईस बॉल घेतलेले आहेत आणि त्यावरती हे बाउल ठेवून परत 5 मिनिटांसाठी याला बीट करून घेऊयात। अगदी 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात क्रीम आपली थोडीशी लाईट वेट झालेली आहे। आता यामध्ये आपण जो उरलेला मँगोचा पल्प होता म्हणजे जो आमरस होता त्याला यामध्ये ऍड करून घेऊयात आणि सोबतच इथे मी 2 ते 3 चमचे पिठी साखर घालत आहे, जेणेकरून यामध्ये जी स्वीटनेस आहे ती मेंटेन राहावी, कारण की क्रीम आपली ही अजिबातच गोड नाहीये, त्यामुळे इथे मी स्वीटनर घातलेला आहे। जर तुम्ही व्हिपिंग क्रीम वापरणार असाल तर यामध्ये स्वीटनर घालण्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये। आता सर्व इन्ग्रेडियंट यामध्ये गेलेले आहेत, याला आपण 5 मिनिटांसाठी अजून बीट करून घेऊयात। येथे मी चांगल्या प्रकारे याला बीट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी लाईट आणि फ्लफी अशी आपली क्रीमचं हे टेक्स्चर झालेलं आहे, म्हणजेच आपली मँगो आईस्क्रीम इथे तयार झालेली आहे। हे जर तुम्ही अशी स्टोर करून फ्रीजमध्ये स्टोर करून जर खाल्ली तर तुम्हाला मँगो आईस्क्रीम मिळेल, पण मी याला या पुडिंग वरती स्प्रेड करत आहे, जेणेकरून हे खूपच छान टेस्टी येईल। आता मी यावरती जे मँगो आईस्क्रीम आहे ते स्प्रेड करणार आहे चांगल्या प्रकारे आणि यावरती थोडेसे मँगो चंक्स आपण टाकून घेऊयात। हे फक्त गार्निशिंग पर्पज साठी आहे, तुम्ही नाही ऍड केले तरीही चालेल। सोबतच इथे मी थोडीशी पिस्ताची गार्निशिंग केलेली आहे,
या ठिकाणी तुम्ही काजू किंवा बदामची गार्निशिंग करू शकता किंवा टुटी फ्रुटीची गार्निशिंग देखील करू शकता किंवा नाही केली तसंही खाल्लं तरीही चालेल. आता हे तर झालं. आता याला आपण 2 ते 3 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवूयात मस्तपैकी थंड करण्यासाठी. आता इथे 2 तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. बघू शकतात आपली जी पुडिंग आहे ती मस्तपैकी सेट झालेली आहे. आईस्क्रीम देखील सेट झालेली आहे आणि दिसायला देखील बघू शकतात किती छान दिसत आहे. आणि बघू शकतात तयार झालेली आहे आपली मँगो ब्रेड पुडिंग. कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, महत्वाचं म्हणजे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया.